पुण्यामध्ये गेल्या गुरुवारी पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारी यंत्रणेवर आता परखड टीका केली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आपल्या कुठल्याच शहरात टाउन प्लॅनिंग केलं जात नाही, जमीन दिसली की विक हे एकमेव धोरण राबवलं जातं, असे ताशेरे आता राज ठाकरे यांनी ओढले. पुणे हे एक शहर राहिलेलं नाही, तिथे 5 शहरं निर्माण झाली आहेत, मात्र त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. लोकसंख्या किती वाढतीये, वाहनं किती येत आहेत, ती कुठे पार्क होत आहेत, या कशाहीबद्दल सरकारी यंत्रणांना देणं घेणंच राहिलं नाहीये, अशी टीका राज ठाकरेंनी केली. मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार हे मी गेले अनेक वर्ष सांगतोय. आणि त्याचंच हे चित्र आहे सगळं. त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो, पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते. किती गाड्या येत आहेत, किती स्कूटर्स येत आहेत, त्या पार्क कुठे होणार, लोक राहणार कुठे, लोक बाहेर कसे काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला. एका काही काय म्हणू आपण त्याला, काही हजार लोकांसाठी, काही लाख लोकांसाठी, लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं, कॉलेज असावं लागतं, शाळा असावी लागते, बागा असाव्या लागतात. हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात. आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही. दिसली जमीन की विक, कळलं का? एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे. गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.